अॅग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर अजित नवले. शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेले नवले हे शेतकरी नेते आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित किसान सभेचे ते राज्य सरचिटणीस आहेत. ते गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करत आहेत. परंतु 3 वर्षापूर्वी झालेला शेतकरी संप, त्यानंतर काढलेला शेतकरी लॉंग मार्च, त्यानंतरचं दुधाचं आंदोलन, या सगळ्यामधून ते प्रकाश झोतामध्ये आले. सध्या ते दुधाच्या प्रश्नावरती आंदोलन करत आहेत आणि आजच्या आपल्या ज्या गप्पा आहेत त्या दूध आंदोलन, दुधाचा प्रश्न आणि त्याबद्दल त्यांची जी काही पुढची रणनीती आहे त्याच्यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, अॅग्रोवन मध्ये स्वागत आहे आपलं. नमस्ते. नमस्ते सर, तुम्ही नुकतंच एक आंदोलन केलं, त्याच्यामध्ये किसान सभा होती आणि बाकीचे पक्ष संघटना होते, त्याच्यामध्ये भाजपने पण सहभाग घेतला, रयत क्रांती संघटना पण होती. तर ह्या एकूण आंदोलनाला सरकारकडनं काय प्रतिसाद मिळतोय? त्यांच्याकडनं काही तुम्हाला काही संकेत मिळालेले आहेत किंवा काही चर्चेची काही त्यांनी काही तयारी दाखवली का? लॉकडाऊन पूर्वी शेतकऱ्यांना 30 ते 35 रुपये दुधाला दर मिळत होता. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो दर एकदम 17 आणि 18 रुपयावर आला आणि त्यानंतर जर सगळ्यात अगोदर प्रतिक्रिया त्याच्याबाबत पुढे मिळाली असेल तर ती आमच्या नगर जिल्ह्यामध्ये मिळाली. दर कोसळल्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे शेतकरी कार्यकर्ते, किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांनी तातडीनं सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी पत्रव्यवहार आणि संपर्क सुरू केलेला होता 3 महिन्यापूर्वी. सातत्यानं दूध संकलन केंद्रांवर जाणं, आंदोलनं उभी करण्यासाठी तयारी करणं, हे सगळं सुरू झालं होतं आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी दबाव येऊन सरकारने 21 जुलै रोजी पहिली बैठक ही लावण्याच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू केल्या आणि 16 तारखेला आम्हाला त्याबद्दलचं पत्र हे पाठवण्यात आलं. अशी एक बैठक होईल असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर अर्थातच 21 तारखेला बैठक होते आणि एकंदरीत प्रश्न अजेंड्यावर येतोय असं पाहून त्यातमध्ये वेगवेगळ्या संघटना सामील झाल्या. सरकारकडून 21 तारखेला एक चर्चा ही व्हर्च्युअल माध्यमातून जी बैठक शेतकरी संघटना, वेगवेगळे संघ, कंपन्या, अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली तर ते एक फार प्रभावी प्रमाणे कम्युनिकेशन हे आमच्या सगळ्यांचं झालं. आम्ही आंदोलनाच्या मार्फत आणि त्या बैठकीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. मात्र पुढे 8 दिवस प्रयत्न करून सुद्धा प्रश्न सुटला नाही आणि म्हणून नाविलाज असतो पुन्हा 1 तारखेला आम्हाला आंदोलन करावं लागलं. 1 तारखेनंतर मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यानंतर सरकारने आम्हाला केलेला नाही. त्याबाबतचा कोणताही प्रतिसाद अद्याप तरी संघटना म्हणून आम्हाला दिलेला नाही. पण मला प्रश्न असा पडला की तुम्हाला आंदोलन करायची गरजच काय? म्हणजे मुळात एका बाजूला जर आपण बघितलं तर सत्ताधारी जी महाविकास आघाडी आहे त्याच्याशी संबंधित जे सहकारी दूध संघ आहेत त्यांनी तर पेपरला जाहिरात दिली की काही आंदोलन न करता गाईच्या दुधाला 25 रुपये दर मिळवून दिला आणि दूध भुकटीसाठी अनुदान दिलं. त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनातील शेतकऱ्यांच्या जाणत्या नेत्याचं अभिनंदन त्या जाहिरातीमध्ये केलेलं होतं. आणि दुसरीकडे केंद्र सरकार तर दुधाच्या बाबतीत काही समस्याच नाही असं सांगताय. म्हणजे नुकतंच केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव जे आहेत अतुल चतुर्वेदी, त्यांनी एका वेबिनारमध्ये ही भूमिका त्यांची स्पष्ट केली. त्यांचं म्हणणं आहे की देशातले जे दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी करोनाचं जे संकट आहे त्याचं संधीत रूपांतर केले आणि या करोनाच्या काळामध्ये सहकारी संघांकडून दुधाचा पुरवठा वाढलाय, सप्लाय वाढलाय आणि ग्राहकांकडून कन्झम्पशन पण वाढलंय. आणि या सगळ्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जो खरेदी दर आहे तो जास्त मिळालाय आणि त्या जास्त मिळालेल्या खरेदी दराचा देशातल्या सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा झालाय. असं जर सगळं आलबेल आहे सगळं, तर मग तुम्ही आंदोलन करण्याची अवदसा तुम्हाला काय सुचते? अगदी रास्त प्रश्न आपण उपस्थित केला. सरकार कोणतंही असो त्यांची स्ट्रॅटर्जी साधारणपणे अशी असते की जे व्यथित आहेत, ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना अंधारात ठेवायचं आणि एक खूप चांगलं वातावरण आहे, अच्छे दिनचं वातावरण आहे असं सर्वसामान्य जनतेला भासवायचं आणि आपल्या सरकारची कामगिरी उत्तम चालली आहे असं दाखवायचं, ही रणनीती सरकारांची राहिलेली. दूध उत्पादकांच्या बाबत महाराष्ट्र सरकारने खरोखर अशा जाहिराती दिल्या आणि सांगितलं की आता अलबेल आहे, आम्ही 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय आणि 10 लाख लिटर दुधाच्या बदल्यात 25 रुपयाचा दर हा शेतकऱ्यांना आम्ही दिलाय आणि त्यामुळे जाणता राजा आणि जाणत्या राजाच्या पाठीमागं अस्तित्वात आलेलं आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायला निघालेलं जे सरकार आहे ते शेतकऱ्यांची पुरेशी काळजी घेत आहे असं वातावरण सर्वसामान्य जनतेमध्ये महाराष्ट्राच्या बहुसंख्य मीडियाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झाला. मात्र वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती भयानक आहे. महाराष्ट्र सरकारने 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला
मात्र तो सहकारी संस्थांना लागू केला. खाजगी संघांना त्याच्यामध्ये घेतलं नाही, कंपन्यांना घेतलं नाही. आज महाराष्ट्रात 76% दूध हे खाजगी संघांच्या वतीनं संकलित होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा जो प्रतिदिवस दूध खरेदी करण्याचं जे टार्गेट होतं 10 लाख लिटर, ते सरकार अचीव्ह करू शकले नाही. केवळ 6 लाख लिटरच दूध प्रतिदिन त्यांना संकलित करता आलं आणि त्यामुळे परिणाम म्हणून 25 रुपये सोडा, रमेशजी मी आपल्याला सांगेल 17-18 रुपये दरानं आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये दूध खरेदी विकावं लागतंय. अकोले संगमनेरच्या पट्ट्यामध्ये, मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये, नगरच्या पट्ट्यामध्ये अत्यंत दारुण परिस्थिती ही योजना सुरू असताना सुद्धा आज सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण जे विचारलं केंद्र सरकार. केंद्र सरकार तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते अच्छे दिनचे स्वप्न दाखवून स्वप्न विकणारं सरकार आहे. वास्तुस्थितीचा जो काही धांडोळा आहे ते घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. आणि त्यामुळे तुम्ही बघा महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात पावडरचे साठे पडलेले आहेत, गोदामं फुल होत आहेत, दूध एक्सेस झालेलं आहे, लॉकडाऊनमुळे शेतकरी अत्यंत तोट्यात आलेला आहे. अशा अवस्थेत सुद्धा ह्या सरकारने बाहेरच्या देशातून दूध पावडर आयात करणारा निर्णय हा केला. 26 जुलैला या प्रकारचं नोटिफिकेशन काढलं आणि न्यूझीलंड बरोबर त्या संदर्भातल्या वाटाघाटी. त्याच्या पुढे हाईट म्हणजे की आमचं आंदोलन सुरू आहे, महाराष्ट्र अस्वस्थ आहे, असं असताना सुद्धा केंद्र सरकारने जेनेरिक मेडिसिन अमेरिकेला सप्लाय करण्याच्या बदल्यात त्या ठिकाणचं अमेरिकेचं दूध आणि दुग्ध पदार्थ भारतामध्ये आयात करण्याची खुली परवानगी ही अमेरिकेला दिली आणि भारताचं एक प्रकारे दुधासाठीचं डम्पिंग ग्राउंड करायचं आणि शेतकऱ्यांना मातीच घालायचं अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारने घेतलं. त्यामुळे केंद्र सरकार काय किंवा राज्य सरकार काय, ज्यांचे हितसंबंध भांडवली स्वरूपाचे आहेत त्यांचे दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. खाण्याचे दात आज शेतकऱ्यांच्या नरडीला लागलेले आहेत. ही वास्तव स्थिती आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तुम्ही आता उल्लेख केला केंद्र सरकारने जे धोरण स्वीकारले की केंद्र सरकार असं म्हणतंय की जे WTO मध्ये आपले जे काही करार आपण केलेला आहे, WTO मध्ये आपण सहभागी आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींवरचं आयात शुल्क आहे ते कमी करणं भाग आहे. त्याच्यामुळं दूध भुकटीवरचं आयात शुल्क कमी केलं. आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेबरोबर जो आपला करार सुरू आहे, म्हणजे त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जेनरिक औषधं, टेक्स्टाईल आणि सॉफ्टवेअर जे सर्व्हिसेस आहेत त्यांच्या निर्यातीच्या बदल्यामध्ये तिथल्या दुग्ध उत्पादनांना आपली बाजारपेठ खुली करायची. आणि ह्याच्या मागं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे, ट्रम्पला तिथं फायदा व्हावा अशी पण ह्याच्यामध्ये एक रणनीती आहे असा आरोप ह्याच्यामध्ये होतो. परंतु ह्या सगळ्या विषयाबद्दल भाजपच्या राज्यातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की असा अजून निर्णय झालेला नाही, 1 ग्रॅम सुद्धा भुकटी आयात झालेली नाही, अमेरिकेबरोबर अजून चर्चा सुरू आहे, अजून निर्णय झालेला नाही, तरी तुम्ही हाकाटी का पिटते? याच्यावर तुम्ही काय सांगा? रमेशजी, आपल्याला माहिती आहे की शेतीचा बाजार किंवा कोणताही बाजार हा परसेप्शन वर चालतो. केंद्र सरकार ज्यावेळी अशी भूमिका जाहीर करतं की आम्ही पावडरची आयात करणार आहोत, नोटिफिकेशन काढतं आणि त्यानंतर अमेरिकेबरोबरच्या कराराची दुहाई देऊन अमेरिकेला दूध च्या बाबतीमधली दारं उघडी करतं, त्याचा सरळ परिणाम हा परसेप्शनच्या रूपात आणि भावी आखाड्याच्या रूपामध्ये एक संदेश देतो की भारतामध्ये दुधाची पावडर आयात होऊ शकते. केवळ ह्या हकाटीमुळे, केवळ ह्या संदेशामुळे बाजारावर विपरीत परिणाम होतो आणि जे लुटायलाच बसलेले आहेत ते शेतकऱ्यांना हे सांगून की आता पावडर आयात होते, सरकारचं धोरण आहे, त्यामुळे आता आम्हाला दुधाला काही भाव देता येणार नाही, हे एवढं कारण, एवढा संदेश हा शेतकऱ्यांना मातीच गाळण्यासाठी पुरेसा ठरतो. हे आपण अनेक उदाहरणामध्ये पाहिले. आणि त्यामुळे ज्यावेळी शेतकरी अडचणीत आहे त्यावेळी अशा प्रकारचं परसेप्शन भारतीय बाजारात तयार होऊ नये याची काळजी मला वाटतं 56 इंच छाती असणाऱ्या सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही स्वाभाविक अपेक्षा शेतकऱ्यांची आणि आमची आहे. दुसरा मुद्दा जो आंतरराष्ट्रीय करारांचा आहे, आपल्याला माहिती आहे की आपण अशा आणतो आहोत की आपलं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे आणि त्याचे पॉलिटिकल जे आंतरराष्ट्रीय जे सगळा प्रभाव आहे तो अत्यंत पराकोटीचा असा मोठा आहे. त्यामुळे अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय करारांचे आतापर्यंत केलेले आपले सगळे करार याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचं हित रक्षण करण्यासाठी हे सरकार भक्कम आहे अशा प्रकारची अपेक्षा त्यातून तयार होते. वस्तुस्थिती काय असते, ज्यावेळी शेतकऱ्यांचा मुद्दा येतो त्यावेळी आपली 56 इंची छाती अमेरिकेला नकार द्यायला तयार होत नाही. आपली 56 इंची छाती आमच्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या भारतामध्ये जेनेरिक मेडिसिन मध्ये मोठा दबदबा ठेवून आहे त्यांच्या हिताला नख लावायला तयार होत नाही आणि या जेनेरिक कंपन्या आणि अमेरिकेचे हित संबंध याच्या पुढे आमची 56 इंची छाती ही नतमस्तक होते आणि शेतकऱ्यांना मातीत घालते
हे वास्तव शेतकऱ्यांच्या पोरांना जास्त त्रास देतं आणि त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येते. तुम्ही आता उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये आपली भूमिका कितपत प्रबळ आहे. त्याच्यात दुसरा एक मुद्दा आहे की आपण आपली बाजारपेठ दुसऱ्या देशांना खुली करून देतोय, परंतु जगामध्ये असे अनेक देश आहेत की जे आपली उत्पादनं घेत नाहीत. अनेक कारणं सांगून त्यांनी आपल्या उत्पादनांना त्यांची बाजारपेठ बंद केली. त्याच्यामध्ये चीन पासून अनेक देशांचा समावेश आहे. तर पहिल्यांदा तिथे प्रयत्न करायला पाहिजेत की तुम्ही जर एवढे प्रबळ आहात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि तुमचं इतकं स्टेट्समनशिप आहे, तर त्याचा पहिला फायदा भारतातल्या शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. म्हणजे भारतातले जे काही दूध आणि दुधाची उत्पादनं आहेत त्यांना जगाची बाजारपेठ खुली व्हायला पाहिजे. आता चित्र असं रंगवलं जाते की आपणच फक्त आपली बाजारपेठ बंद करून ठेवलोय आणि बाकीच्या देशांमध्ये सगळा मुक्त व्यापार सुरू आहे. तर हे तितकंसं खरं नाही. दुसरा मुद्दा तुम्ही म्हटलं की तो सेंटिमेंटचा, कारण सगळा बाजार जो हलतो तो सेंटिमेंटवर हलतो. आणि आपलं जर दीर्घकालीन धोरण हे असेल की आपण स्वस्तातली आयात करायला परवानगी देणार असू, तर सेंटिमेंट त्याप्रमाणे वर्कआउट होतात आणि मग दर महिन्याची आशाच संपते. आणि इथं भाजपचे जे राज्यातले नेते आहेत ते जे समर्थन करतायत त्यांचा भाव असा दिसतोय की एखाद्याला जीवे मारायची धमकी द्यायची, परंतु त्याला रोज सांगायचं की आम्ही तुझ्या अंगाला हात लावलाय का, तशा प्रकारचं त्यांचं एकंदर समर्थन दिसतंय. तर दुधाच्या प्रश्नावरती भाजपचे लोक सुद्धा तुमच्या बरोबर आहेत, म्हणजे आंदोलन करतायत. तर त्यांची या प्रश्नावरती काय भूमिका आहे आणि ती भूमिका तुम्हाला पटते का? मुळात भाजप बरोबर कोणत्याही प्रकारची मैत्री किंवा धोरणात्मक एकजूट ही ज्या विचारसरणीचे आम्ही समर्थक आहोत त्या पार्श्वभूमीवर शक्य नाही. आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये आम्ही बिलकुल भाजप बरोबर नाही किंवा भाजप सुद्धा आमच्या बरोबर या आंदोलनामध्ये नाही. स्वतंत्ररित्या ही आंदोलनं सुरू आहे. मी आपल्याला सांगितलं की 3 महिन्यापूर्वी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, ज्याच्यामध्ये 10 शेतकरी संघटनांना गेल्या 2 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या पातळीवर बांधलं आणि किसान सभा यांनी पुढाकार घेतला. त्या पातळीवर 1 तारखेला दुधाचं मोठं आंदोलन करण्याची घोषणा ही 2 महिन्यापूर्वी आम्ही केली. महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने 21 तारखेपासून याच्यासाठी रान उठवायचं, दुधाचे अभिषेक घालायचे ही घोषणा 2 महिन्यापूर्वी आम्ही केलेली. मात्र नंतर मग आमच्या आंदोलनाची दखल घेत ज्यावेळी मंत्रालयात 21 तारखेला बैठक लागली आहे असं पाहिल्यानंतर वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये सामील झाल्या आणि मग कुणी 21 तारखेला बंद पुकारला, कुणी 1 तारखेच्या आंदोलनात पाठिंबा दिला, कुणी दुधाच्या पिशव्या पाठवल्या. तर ते जे काही उत्स्फूर्तपणाने त्यांनी केलेलं आहे त्याचं स्वागत, आंदोलन करायला सर्वांनाच परवानगी आहे. मात्र कोणतीही वैचारिक स्वरूपाची एकजूट आमची भाजप बरोबर होऊ शकत नाही. विशेषतः केंद्र सरकारने ज्या पद्धतीची दुधाच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे ते पाहता तर भाजप बरोबर एकजूट होऊ शकत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांच्याही विरोधामध्ये अत्यंत कडवा संघर्ष किसान सभा आणि दूध उत्पादक संघर्ष समिती सुरू केली. पण रयत क्रांती संघटना जी आहे, जे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे त्याचे अध्यक्ष आहेत, तर रयत क्रांती संघटना तुमच्यासोबत आहे असं दिसतं एकंदर चित्र. तर त्यांची पण ह्या आयातीबद्दलची भूमिका काय आहे आणि ते भाजपसोबत आहेतच? अगदी बरोबर. आम्ही जे 11 संघटना दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीत एकत्र आलो आणि किसान सभा यांनी एक कार्यक्रम जाहीर केला. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या संघटनांनी आपापले कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या कार्यक्रमामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नक्कीच आम्ही पुढाकार घेतला. कारण शेतकरी संभ्रमित होतात. एक नेता 21 तारखेला बंद पुकारतो, एक नेता 11 तारखेला बंद पुकारतो, एक नेता 2 तारखेला बंद पुकारतो. शेतकऱ्यांनी कुणाचं ऐकायचा हा संभ्रम होतो. आणि म्हणून वैचारिक पातळीवर आमचे मतभेद असले वेगवेगळे तरी असलो तरी किमान मागण्यांच्या पातळीवर आपल्यामध्ये काही सुसंवाद करता येईल का, आणि ज्या दिनांकावर आंदोलन आपण करतोय ते दिनांक जुळवून घेता येतील का, आणि ज्या कृती आपण करतोय त्या सलग करता येतील का, यासाठी पुढाकार आम्ही घेतला. त्यासाठी राजू शेट्टी साहेब आहेत, त्याचबरोबर सदाभाऊजी खोत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे अजून शेतकरी संघटनांचे नेते आहेत. आम्ही सर्वांशी बोलतो. ती काही आमची एका मंचावर केलेली एकजूट नाही, वैचारिक एकजूट नाही. ते केवळ हे आंदोलन सुरेखरित्या व्हावं, प्रभावी व्हावं, शेतकरी संभ्रमित होऊ नये आणि सरकारवर दबाव येऊन आपलं तत्कालिक उद्दिष्ट साध्य व्हावं यासाठी केलेली ही एक प्रकारची समन्वयाची भूमिका आहे. ही आपण सुकाणू समितीमध्ये केली, शेतकरी संपामध्ये केली, मागचे अनेक आंदोलन आपण एकत्र केलेले आहेत. ही वैचारिक एकजूट नाही, केवळ शेतकऱ्यांची ताकद वाढावी, आमचे इगोज, आमच्या प्रायोरिटीज, आमचे राजकीय हितसंबंध हे शेतकऱ्याच्या आंदोलनाला बाधा पोहोचू नये यासाठी केलेली ही समजदारीची भूमिका. पण हे नेहमी असं का होतं की तुम्ही आंदोलन सुरू करता आणि बाकीचे लोक ते हायजॅक करतात? म्हणजे आता दुधाचा जो प्रश्न आहे
की सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला तो किसान सभा आणि तुमच्या बरोबर जे होते की दूध उत्पादक संघर्ष समिती, त्यांनी पहिल्यांदा याच्यावर आवाज उठवला, आंदोलनाची हाक दिली. त्याच्यामध्ये मग अचानक इतर पक्षांनी आणि संघटनांनी उडी घेतली. भाजपने सुद्धा आंदोलन करायचं जाहीर केलं. त्यांनी तर पुढची तारीख दिली होती, परंतु 21 तारखेचा मुहूर्त साधून त्यांनी आधीच आंदोलन सुरू केलं. आणि सेम असं 2 वर्षापूर्वी पण झालं होतं. 2 वर्षापूर्वी जेव्हा दुधाचा प्रश्न पेटला होता, त्यावेळेस किसान सभेने पहिल्यांदा भूमिका घेतली होती आणि लुटता कशाला, फुकटच न्या, असं एक आंदोलन तुम्ही सुरू केलं होतं. त्याच्यानंतर एक दूध उत्पादक संघर्ष समिती आकाराला आली. त्याच्यामध्ये मग अचानक राजू शेट्टी सक्रिय झाले. त्यांनी मुंबईचं दूध तोडू असं आंदोलन सुरू केलं आणि पुढचा जो सगळा फोकस आहे तो राजू शेट्टींवरती गेला. आणि त्यांना पण त्यावेळेस त्यांचा राजकीय खुंटा मजबूत करण्याची अपरिहार्यता होती, कारण ते भाजपला सोडून इकडे आले होते. तर त्यांनी ते आंदोलन एक प्रकारे हायजॅक केलं. आता असंच होतं की तुम्ही पुढाकार घेतला, परंतु आंदोलन मात्र दुसरे हायजॅक करतात. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, की तुमची ताकद कमी पडते का, ह्या प्रश्न हाताळण्यामध्ये थोडीशी मॅच्युरिटी कमी पडते? मुळात अत्यंत मोकळ्या मनाने काम करायचं हा आमचा स्वभाव राहिलेला आहे. तुम्ही शेतकरी संपामध्ये पाहिलं, सुकाणू समितीमध्ये पाहिलं आणि आताही तुम्ही पाहताय की आपल्याच डाल्याखालचं कोंबडं आरवलं पाहिजे आणि त्यातूनच प्रकाश पडला पाहिजे, ही कठोरपणाची भूमिका आम्ही कधीही घेतली नाही. आमचं असं म्हणणं आहे की आपल्याला खूप लांब पल्ल्याची लढाई लढायची आहे. तत्कालिक 5 वार्षिक लढाई ज्याच्यामध्ये आमदारक्या खासदारक्या मिळवायच्या, हे आमचं उद्दिष्ट कधीही नाही. आणि म्हणून ज्यावेळी शेतकरी बाप, शेतकरी आई अडचणीत आहे, त्यावेळी श्रेय कोण घेतोय, कुणावर ज्यादा प्रकाश पडतोय आणि त्याचा प्रसंगी पॉलिटिकल बेनिफिट कुणाला होतोय, याच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घ्यायचं. प्रसंगी 2 पावलं प्रकाश झोतातून मागे यावं लागलं तरी ते यायचं, मात्र एकजूट मजबूत ठेवायची, याच्यासाठीचा प्रयत्न आमचा सातत्याने राहिलेला आपण पाहिलेला आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा संप आणि त्यानंतर झालेला सुकाणू समितीचं आंदोलन, याबद्दलचं एक 200 पानाचं पुस्तक मी लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं मला वाटतं तुम्ही पण ते अवलोकन केलेलं आहे. त्यात सुद्धा तुम्हाला अनेक घटना अशा सापडतील की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, साध्या साध्या माणसांनी पुढाकार घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक आपले इंटरेस्ट घेऊन सामील झाले. हे होत असतं, मात्र त्याची पर्वा आपण करत नाही. फोकस कोणालाही मिळो, प्रसिद्धी कोणालाही मिळो, प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतो. अगदी आजच्या आंदोलनात सुद्धा आपल्याला हे दिसतंय की काही लोक त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतायत, पण हरकत नाही. राजकीय फायदा कोणाला होत असेल यापेक्षाही जर दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार असेल तर नक्कीच मोठ्या मनानं श्रेय दुसऱ्याला द्यायला बिलकुल आमची काही हरकत असणार नाही. प्रश्न शेतकरी बापाचा आहे. 4 पावलं प्रसिद्धीमधून, 4 पावलं राजकीय फायद्यामधून आम्ही मागे यायला सदैव तयार आहोत. नाही, तुम्ही मन मोठं करून श्रेय दुसऱ्याला द्यायला तयार आहात, परंतु ह्याच्यामधून जे अपश्रेय आहे ते तुमच्या शिरावर येत आहे. ह्याचा तुम्ही विचार करताय का? कारण आता जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये दुधाचा मूळ प्रश्न राहिला बाजूला आणि राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत असा सामना रंगला. म्हणजे दोघांनी एकमेकांवरती अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांची जी काही राजकीय चिखलफेक आहे, तर त्यासाठी एक त्यांना दूध आंदोलन एक मोठं त्यांना एक संधी मिळाली. कारण त्यांचं जे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड म्हणून ते ह्याच्याकडे बघितलं जातंय. तर हे दूध आंदोलनाचा मूळ प्रश्न भरकटतोय आणि ह्या दोघांचं जे काही वैयक्तिक राजकीय वैर आहे त्याच्यावरती सगळा फोकस होतोय. त्याच्यामुळं ह्या ज्या आशिनी शेतकरी तुमच्याकडे आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होईल अशी भीती वाटत नाही का? आपण अगदी बरोबर मुद्दा उपस्थित केला. बऱ्याचदा आंदोलनाचा फोकस अशा चटपटीत मुद्द्यांकडे डायव्हर्ट करून मूळ मुद्दा मागे पडेल अशा प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या फोर्सेस कडून होत असतात. ते राज्यकर्त्यांकडून जसे होतात, तसंच शेतकरी संघटनांमध्ये जी अंतर्गत स्पर्धा असते त्यातून सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न होतात. मात्र आम्ही अत्यंत खंबीर आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एक वैचारिक पातळीवर उभी असणारी आमची संघटना आहे, आमचे नेते आहेत आणि आमची कमिटमेंट ही अत्यंत तीव्र स्वरूपाची शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे मला खात्री आहे की कोणी काहीही प्रयत्न केले, चर्चा कितीही डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी टार्गेट आमचं फिक्स आहे. आमची ताकद कमी जास्त असू शकते, परंतु आमच्या ध्येयाबद्दल आणि आमच्या प्रामाणिकतेबद्दल मला वाटतं की एक ठामपणाचा विश्वास हा शेतकऱ्यांमध्ये आहे. आमचा स्वतःचा आमच्यावर विश्वास आहे, आमच्या किसान सभेचा स्वतःवर विश्वास आहे आणि म्हणून हे असे प्रयत्न रमेशजी नक्की होतील. श्रेय लाटण्यासाठी मुद्दा डायव्हर्ट केला जाईल, वेगवेगळे प्रश्न चर्चेत आणले जातील, परंतु इतिहास साक्षी आहे, शेतकरी संपाचा मुद्दा आपण पाहिला. प्रसंगी तत्कालीन राज्यकर्त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी हा संप विचलित करायचा प्रयत्न केला, पण तुमच्या सगळ्यांच्या सहाय्यानं, मदतीने
एक जबरदस्त अशा प्रकारची टक्कर आपण त्यांना दिली आणि अंतिमतः काही लॉजिकल एंड पर्यंत तो संपलेला. सुकाणू समितीच्या आंदोलनाबद्दल आपल्याला माहितीये, शेतकऱ्यांचा जो लॉंग मार्च निघाला, त्या लॉंग मार्च बद्दल आपण जाणून आहात आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजित नवलेला चर्चेमध्ये घ्यायचं नाही अशा प्रकारची पिल्लू सोडून तो मुद्दा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र किसान सभेचं जे एकंदरीत वैचारिक संघटन आहे त्याच्यामुळे त्यालाही आपण पुरून उरलो. त्यामुळे कोणाविरुद्ध कोण, हा नेता मोठा की तो नेता मोठा, असे काहीही वाद येऊ द्यात, ते येतील, पण आम्ही खंबीर आहोत, वैचारिक पातळीवर उभे आहोत. किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते आमच्या बरोबर आहेत. तुमच्यासारखे सहानुभूतीदार महाराष्ट्रभरात आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही पुढे जाऊ आणि शेतकऱ्यांचं हित हे अंतिम उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत. आताचं जे काही आंदोलन आहे दुधाचं आंदोलन, त्याच्यामध्ये 3 कोण दिसतात, म्हणजे 3 स्टेक होल्डर दिसतात. एक तर राजू शेट्टी, त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, दुसरे आहे भाजप आणि रयत क्रांती संघटना, आणि तिसरं आहे ते किसान सभा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संघटना. तर ह्याच्यामध्ये राजू शेट्टी हे प्रामुख्याने केंद्र सरकारच्या विरोधात बोलतायत, सदाभाऊ त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करतायत. आणि आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राजू शेट्टींची संभावना सरकारी आंदोलक अशी केली, म्हणजे ते राज्य सरकारला फेवरेबल भूमिका घेत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी म्हणतायत की भाजपची जी भूमिका आहे ती ढोंगीपणाची, भाजपची आणि रयत क्रांतीची, कारण त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात पण आवाज उठवला पाहिजे. ते जर फक्त राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत असतील तर हा ढोंगीपणा आहे, असं राजू शेट्टींचं म्हणणं आहे. आणि तुमची मात्र भूमिका दोन्ही सरकारांच्या विरोधात आहे, केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात. तर मग नेमका ह्याच्यामध्ये तुमच्या मागण्या काय आहेत? तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केलं की किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दोन्ही सरकारांच्या विरोधात लढते. कारण आम्हाला असं वाटतंय की आज लॉकडाऊनची जी परिस्थिती आहे त्या पातळीवर जे दर आज घसरलेले आहेत त्या पातळीवर दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि ही राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे आम्ही मागणी करतोय की त्यांनी प्रति लिटर 10 रुपयाचं अनुदान हे सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आंदोलन शेतकरी करतात, केसेस शेतकऱ्यांच्यावर होतात, झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागते आणि तडजोड होताना मात्र फायदा हा दूध कंपन्यांना आणि संघांना पॅकेजच्या रूपामध्ये होतो. आपली मागची सगळी आंदोलन आपण काढून पहा, हाच पॅटर्न आपल्याला दिसतो. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आज केसेस आमच्यावर झाल्या. अगदी परवाच्या 1 तारखेच्या आंदोलनात सुद्धा माझ्या सहित 50 अकोल्याच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या. महाराष्ट्रभरात अनेक कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर केसेस दाखल. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की शेतकरी जर आंदोलन करत असतील तर लाभ सुद्धा अंतिमतः शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. त्यामुळे 10 रुपये प्रति लिटरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आणि दिलासा तातडीने शेतकऱ्यांना द्या. या प्रकारची मागणी राज्य सरकारकडे आम्ही करतो. केंद्र सरकारकडे आमची मागणी अशी आहे की त्यांनी जे काही दुधाची पावडर आयात करण्याचं धोरण घेतलेलं आहे ते तातडीने त्यांनी थांबवलं पाहिजे. न्यूझीलंड बरोबर जी चर्चा सुरू आहे ती थांबवली पाहिजे. 26 जूनचं नोटिफिकेशन रद्द केलं पाहिजे, तसं जाहीरपणाने लोकांना सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अमेरिकेला जेनेरिक मेडिसिन पुरवण्याच्या बदल्यात जे रान मोकळं करून दुधाची पावडर आयात करण्याचं धोरण घेतलेलं आहे ते सुद्धा केंद्र सरकारने तातडीने थांबवलं पाहिजे. उलट राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र येत जे दुधाचे साठे, आज दूध पावडरचे साठे आज महाराष्ट्रात आणि देशात आहेत, ते निर्यात करण्यासाठी प्रति किलो 50 रुपयाचं अनुदान हे निर्यातीसाठी दिलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा एकदा हे सगळं क्षेत्र हे संकट मुक्तीकडे आपल्याला नेता येईल. या प्रमुख मागण्या आम्ही करतोय आणि त्यासाठी दोन्ही सरकारांच्या विरोधामध्ये आमचा संघर्ष सुरू आहे. ह्या तुमच्या आता पुढची रणनीती काय असेल? कारण तुम्ही 1 दिवसाचं आंदोलन केलं, सरकारने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. आता ह्याच्या पुढचं दिशा काय असेल आंदोलनाची? 21 तारखेला जी बैठक झाली त्याच्यानंतर आपण 1 तारखेला आंदोलन केलं. 1 तारखेनंतर सुद्धा सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय. त्या पार्श्वभूमीवर सरकारने गरोदर माता, कुपोषित मुलं यांना आम्ही दुधाची पावडर देऊ आणि त्यांनी हा प्रश्न सोडू अशा प्रकारची भूमिका घेतल्याचं आमच्या ऐकिवात. हे खरं तर दात कोरून पोट भरण्याचा प्रकार आहे. म्हणजे संकट इतकं प्रचंड मोठं आहे आणि यांनी उपाययोजना काय केली तर दुधाची पावडर जी आहे ती आदिवासी महिला असतील, कुपोषित महिला असतील त्यांना देणे. नक्की त्यांना ते दिलं पाहिजे, त्याबद्दलचं स्वागत. पण त्याने प्रश्न सुटणार नाही. आम्ही आकडेवारी काढली आणि त्याचा अंदाज घेतला तर ज्या प्रकारची घोषणा आज सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रिलीफ देण्यासाठी केली आहे त्यामुळे साधारणपणाने 500 टन दूध पावडर ही वर्षभरामध्ये अशा प्रकारे त्याची विल्हेवाट लागेल. महाराष्ट्रामध्ये आज पावडर किती शिल्लक आहे तर
55,000 टन पावडर आज शिल्लक आहे आणि सरकारच्या आता ह्या हस्तक्षेपामुळे फक्त 5,000 टन पावडरची विल्हेवाट लागली. म्हणजे हा कवळी कोरून पोट भरण्याचा प्रकार आहे. त्यांनी कोणतंही रिलीफ शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि म्हणून आंदोलन अटल आहे. दोन्ही सरकारांच्या विरोधात लढावं लागणार आहे. यासाठी उद्याच आपण सर्व समविचारी संघटना, विशेषतः शेतकरी संघटना, कार्यकर्ते, नेते यांची झूम ऍपवर बैठक आयोजित केलेली आहे. मागच्या सगळ्या आंदोलनाचा, आमच्या बलस्थानांचा, आमच्या कमजोऱ्यांचा आम्ही त्यामध्ये आढावा घेऊ आणि उद्याच सगळ्या लोकांचं ऐकून घेऊन कोरोनाचे संकट लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळत पुन्हा एकदा आंदोलनाची नवी घोषणा काय करता येईल याबद्दलची आम्ही चर्चा करू. आंदोलन मात्र होईल, सरकारला टार्गेट केलं जाईल. विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊन त्यांच्या दरबारात शेतकऱ्यांचा न्याय मागण्यासाठी पुढच्या आंदोलनाची रणनीती उद्याच बैठकीमध्ये आम्ही समविचारी संघटनांबरोबर ठरवून त्याबद्दलचं पाऊल टाकू. मात्र कोणी कोणताही नेता रुसो उगो कोणताही मुद्दा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हो, आमच्या लक्ष्यापासून आम्ही विचलित होणार नाही. सरकारला गुडघे टेकायला भाग पाडल्याशिवाय महाराष्ट्रातला दूध उत्पादक माघार घेणार नाही, अशा प्रकारचा ठाम विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय. 10 तारखेला उद्या बैठक होते. मला खात्री आहे की महाराष्ट्राचे दूध उत्पादक वेगळे पक्ष, पार्ट्या, झेंडे या सगळ्यांच्या पलीकडे जात शेतकरी म्हणून एकवटतील आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आपल्या मागण्यांसाठी मान्य करायला त्यांना भाग पाडतील. आता एकंदर कोरोनाचं जे काही संकट आहे त्या पार्श्वभूमीवर जशी आधी आंदोलनं व्हायची तशी काही होण्याची शक्यता नाहीये. म्हणजे दूधच बंद करू किंवा दूध संकलन बंद करू किंवा शहरांचं दूध तोडून टाकू अशा प्रकारचं आंदोलन करण्याला तर आता काही वाव नाहीये. आणि ज्या प्रकारचं सिंबॉलिक आंदोलन करायचं होतं ते तर करून झालं. त्याला दुग्ध विकास मंत्र्यांनी जो काही रिस्पॉन्स आहे तो आपल्या समोर आहे. मग आता नेमकं काय करणार आहात जेणेकरून हा प्रश्न तडीला लागेल? हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मानणारा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाचा खूप सुंदर मंत्र हा शेतकरी पोरांना दिलेला आहे. मला माहिती आहे की कोणाच्या दारात दूध ओतलं की कळ लागेल. त्यामुळे कोरोनाचं संकट आहे. मला माहिती आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय, परंतु गनिमी काव्याचा वापर शिवाजीचे मावळे नक्की करतील, छत्रपतींचे मावळे करतील आणि राज्यकर्त्यांच्या दारापर्यंत कसं पोहोचायचं आणि हे आंदोलन दखलपात्र कसं करायचं याच्याबद्दलची रणनीती ठरवली जाईल. रमेशजी, मी आपल्याला नक्की सांगतो की पाठ दाखवणार नाही, शेतकऱ्यांची पोरं माघार घेणार नाहीत, लढा जिंकणार याच्यावर ठाम विश्वास ठेवून योग्य पद्धतीने आंदोलनाची रणनीती आम्ही ठरवू आणि सरकारला आमच्या मागण्यांची दखल घ्यायला नक्की भाग पाडू. तुम्ही आता थेट मातोश्रीवर धडक मारणार असं एकंदर दिसतंय. उद्या 10 तारीख आहे. समविचारी संघटनांशी आम्ही बोलतो आहोत. मात्र मुख्यमंत्री साहेबांनाच साकडं घालण्याच्या संदर्भामध्ये आमची रणनीती यापुढे असेल. कारण शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा फार मोठा शब्द त्यांनी दिलाय. छत्रपतींचं नाव घेऊन ते सत्तेवर आहे. छत्रपतींचे मावळे, छत्रपतींचे विचाराला मानणारे शेतकरी त्यांच्याकडे नक्कीच दाद मागतील. एकंदर राज्य सरकारचा जो रिस्पॉन्स आहे तर एक प्रॅक्टिकल अडचण अशी आहे की कोरोनाचं जे संकट आलंय त्याच्यामुळेच मागणी कमी झालेली आहे. इन्स्टिट्यूशनल डिमांड आहे दुधाची ती कमी झालेली आहे. आणि त्याच्या दुसरा प्रॉब्लेम असा आहे की राज्य सरकारची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सध्या नाजूक आहे. त्यांचे उत्पन्नाचे सोर्सेस बंद झालेले आहेत आणि जे काही तुटपुंज उत्पन्न मिळतंय त्यातनं बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या. त्याच्यामुळे ते ह्याच्याकडे दुर्लक्ष करतायत का असा एक मुद्दा आहे. आणि कोरोनाचं जे काही पॅकेज त्यांनी बाकी इंडस्ट्रीला किंवा बाकी क्षेत्रांना दिलंय तर त्याप्रमाणे ते ह्या सेक्टरचा विचार करत नाहीत का? म्हणजे त्यांच्या प्रायोरिटीवर हा विषयच नाहीये असं एकंदर वाटतंय का? आणि त्याच्यामुळे ते वेळ काढूपणा करतायत. अगदी बरोबर. खरं तर त्यांची इच्छा असेल तर महाराष्ट्र फार मोठं राज्य आहे. महाराष्ट्राची पत मोठी आहे आणि कोणाकडेही महाराष्ट्र गेला तर एक पैसा उभा करणं हे मला वाटतं महाराष्ट्रासाठी बिलकुल अवघड नाहीये. त्यामुळे त्यांनी ठरवलं तर शेतकऱ्यांचा, दूध उत्पादकांचा प्रश्न ते अगदी चटकी सुरशी सोडू शकतात. पण त्यांना तो सोडवायचा नाहीये. कारण एक प्रचंड मोठी लॉबी ही दूध पावडर कंपन्यांची आणि खासगी दूध संघांच्या मालकांची आज सरकारमध्ये कार्यरत आहे आणि त्यांना त्यांचे हितसंबंध साध्य करायचे. त्यामुळे 10 लाख लिटर दूध खरेदी करायचं, त्याची पावडर बनवायची, आज स्वस्तात खरेदी करायचा दुधाचा कच्चा माल आणि ज्यावेळी दुधाचे भाव खूप वाढतील त्यावेळी 2
वर्ष जी लाईफ टाईम आहे दूध पावडरची, ती पावडर साठवून ठेवायची आणि त्यातून मलिदा कमवायचा, ही सरळ रणनीती त्या फोर्सेसची आहे. त्यामुळे प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना सुद्धा एक प्रकारे खरी माहिती द्यायची नाही आणि स्वतःचे हितसंबंध साध्य करायचे असे प्रयत्न सरकारमध्ये सामील असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांचे, ज्यांचे हितसंबंध दूध पावडरमध्ये गुंतलेले त्यांचे सुरू आहेत. त्यामुळे हे व्यूह आपल्याला भेदावं लागेल, मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल, खरी परिस्थिती मांडावी लागेल. सरकारची इच्छाशक्ती असेल तर हा त्यांच्यासाठी विशेषतः राज्याची जी कॅपॅसिटी आहे त्या दृष्टिकोनातून हा किरकोळ प्रश्न आहे, ते यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल आणि त्यातून हा प्रश्न नक्कीच सोडवावा लागेल. तुम्ही असं म्हणताय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच अंधारे ठेवलं जाते, ह्या प्रश्नाचे जे काही सगळे कंगोरे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत, त्याच्यामुळे काही निर्णय होऊ शकत नाहीये असं तुम्ही म्हणताय? ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की आंदोलन करणारे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या नेत्यांचे जर आपण जरा व्यवस्थित धांडोळा घेतला तर आपल्या लक्षात येईल की दुधाच्या धंद्यामध्ये त्या तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांचे खाजगी संघ आहेत, त्यांचे सहकारामध्ये प्रचंड ताकद आहे, त्यांचे शेअर्स या सगळ्या क्षेत्रामध्ये गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी हा वेळ काढूपणा सुरू आहे, कुठेतरी शेतकऱ्यांना आंदोलन करायला भाग पाडलं जातंय. मात्र मलिदा जर कंपन्यांना मिळणार नसेल तर मात्र तडजोड करायची नाही, अशा प्रकारची रणनीती आहे. ती आम्ही जाणून आहोत. मात्र इलाज नाही. आमच्या पुढे आता मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यापर्यंत जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारची अपरिहार्यता येत्या काळात दिसते. मला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे आंदोलन करतायत त्या भाजपच्या नेत्यांनाही सांगायचं की शेतकऱ्यांच्या जीवाशी कृपा करून खेळणं थांबवावं आणि हा प्रश्न तरी आता आर्थिक हितसंबंधांचा न ठेवता, राजकीय हितसंबंधांचा न ठेवता, दूध धंदा वाचला तर तुमचे व्यवसाय वाचणार आहेत, तुमचं राजकारण वाचणार आहे, या दृष्टिकोनातून विचार करून पुढाकार घ्यावा असं आव्हान आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा मी करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा अर्थातच अत्यंत नम्रपणाने आवाहन करतो की त्यांनी या प्रश्नावर लक्ष घालावं. आंदोलन तीव्र करण्याची वेळ येऊ देऊ नये. नाही, पण हा जो प्रश्न आहे की आंदोलन शेतकरी करतात आणि फायदा मात्र भुकटी उत्पादकांना होतो, संघांना होतो. आणि हे मागच्या आंदोलनात पण असंच झालं. मागच्या आंदोलनामध्ये तडजोड झाली ती भुकटीसाठी अनुदान देण्यावरतीच तडजोड झाली. तुमची मागणी होती की कर्नाटक सरकारप्रमाणे आपण थेट शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे, पण ती काही मागणी मान्य झाली नाही. शेवटी फायदा भुकटी उत्पादकांनाच होतो. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की हे आंदोलन त्यांना हवंच असतं, संघांना आणि भुकटी उत्पादकांना, आणि ते फक्त शेतकऱ्यांचा वापर करून घेतात. कारण ह्या आंदोलनात पण, मागच्या आंदोलनात पण असं दिसलं की भुकटी उत्पादकांची एक लॉबी आहे, ती सरकारमधल्या काही घटकांना त्यांच्याशी संधान बांधून आहे, संघांशी पण संधान बांधून आहे, आणि खासगी आणि सहकारी संघांचं बरोबर स्पर्धा दिसत असली तरी त्यांच्यामध्ये पडदे आडून एक साठालोट पण आहे. त्याच्यामुळे तो पण अँगल ह्याच्यात आहे की सरकारचं जे नियंत्रण आहे ते सहकारी संघांवरती आहे, खासगी संघ तर मोकाटच आहेत. त्याच्यामुळं ह्या दोन्ही पात्यांवरती एक पडद्यामागून हालचाली सुरू असतात. म्हणजे भुकटी उत्पादकांना हवे तसे निर्णय घेतले जातात आणि दुसरे खासगी संघ आणि सहकारी संघांचं साठलोट पण असतं. त्याच्यामुळे दरवेळेस असा प्रश्न निर्माण होतो की जे काही आंदोलन होतं त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ह्या भुकटी उत्पादक आणि संघ ह्यांचंच पोट कल्याण करणारे असतात. थेट शेतकऱ्यांना त्याच्यामधून काही फायदा होत नाही. आताच्या आंदोलनात पण तुम्हाला खरं असं वाटतं का की शेतकऱ्यांना थेट फायदा होईल आणि त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील असं तुमची आशा आहे का? तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आम्ही सगळी शेतकऱ्याची पोरं अनुभवत आलेलो आहे की आंदोलन आम्ही करायचं, केसेस आम्ही आमच्या नावावर घ्यायच्या, नंतर तारखा आम्ही करत बसायचो, दुधाचं नुकसान आम्ही करून घ्यायचं आणि फायदा ज्यावेळी तडजोडीमध्ये होतो तो बऱ्याचदा दूध कंपन्यांना, संघांना आणि या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत त्या राजकीय नेत्यांना होतो, हे आम्ही पाहत आलेलो. लुटता कशाला फुकटच न्या हे आंदोलन ज्यावेळी आपण केलं त्यावेळी सुद्धा 3 रुपयाचं अनुदान पावडर बनवायला दिलं. त्यानंतर राजू शेट्टींचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये 2 रुपये वाढवले आणि 5 रुपये शेवटी पुन्हा दूध भुकटी बनवण्यासाठी दिलं गेलं. निर्यात अनुदान दिलं गेलं. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये थोडाफार फायदा झाला, काही प्रमाणामध्ये दुधाचे दर त्याच्यामुळे वाढले. पण जर 1 रुपया दिला तर त्यातले केवळ 10च पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. 90 पैसे हे कंपन्या, सहकारी संघ, नेते आणि सरकारी बाबू त्यांचं कमिशन याच्यामध्ये खर्च झालेले आपण पाहिले. आणि म्हणून तेव्हाही आमची मागणी होती, आताही आमची मागणी आहे की तुम्हाला जे काही बंदा रुपया द्यायचा आहे, 5 पैसे द्यायचे,
एक पैसा द्यायचा आहे तो सरळ तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा. म्हणजे सरकारी बाबूंचं कमिशन आणि ही सगळी यंत्रणामध्ये खाते यांच्याकडे होणारा जो अपव्यय आहे तो टाळता येईल. परंतु सरकारला असं भरवलं जातंय. मी कालही काही दिग्गज महाराष्ट्रातल्या नेत्यांबरोबर बोललो. मला आज नाव घ्यायचं नाहीये, परंतु ते मोठ्या स्थानावर आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना हे समजून सांगितलं की आमच्याकडे रेकॉर्ड नाही. त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारे पैसा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करता येतो. ही फार धक्कादायक बाब आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड आहे, त्याच्याकडे आमचं रेकॉर्ड आहे, त्याच्याकडे आमचं 7/12 आहे. तुम्ही इतकी मोठी कर्जमाफी ऑनलाईन करू शकता. आम्ही दररोज दूध घालतो, आमचं दूध संकलन केंद्रात रेकॉर्ड आहे, आमचे खाते तुमच्याकडे आहेत, आमचं आधार कार्ड तुमच्याकडे आहे, त्याचं रेकॉर्ड दररोज बनतं. तर मग तुमच्याकडे शेतकऱ्यांचं रेकॉर्ड नाही असं तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना भरून सांगताय, याच्यामध्ये काहीतरी वाईट गोष्टीचा संदेश तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचताय, काहीतरी तुमचे हितसंबंध आहेत त्यामुळे तुम्ही हे नाकारतायत असं आम्हाला वाटायला लागलं. आणि म्हणून रमेशजी हे अत्यंत क्लिस्टर क्लिअर आहे. आम्ही ही मागणी मागेही केली, आत्ताही आम्ही जीवापाड करत राहणार. अर्थातच आमची ताकद शेतकऱ्यांनी आम्हाला किती पाठिंबा द्यावा, त्याच्यातून आमच्या निर्णायक पातळीवर ही मागणी मान्य करून घेण्यामधल्या मर्यादा याची सर्वांची आम्हाला जाणीव आहे. परंतु धोरण म्हणून आम्हाला याचाच पाठपुरावा करावा लागेल की आमच्या नोंदी झाल्या पाहिजे, आमचं नक्की दूध किती येतंय ते नोंदलं गेलं पाहिजे, आमचे आधार कार्ड तुमच्याकडे आहे, आमचे पासबुक तुमच्याकडे आहे. सरळ बेनिफिट डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणं हाच याच्यामध्ये न्याय देणारा मुद्दा आहे. आमचं शेजारचं कर्नाटक सरकार हे करू शकतं, राजस्थानचं सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. मग महाराष्ट्राचं सरकार टेक्नॉलॉजिकली इतकं मागास आहे काय की त्यांच्याकडे अशा प्रकारे डायरेक्ट बेनिफिट हा शेतकऱ्यांच्या खात्यावर देता येणार नाही, हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून पाणी नक्की मूर्त आहे. हे मुरलेलं पाणी आपल्या सर्वांना मिळतं. तुमच्यासारखे सगळे सहकारी आहेत, शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार आहेत, आपल्या सगळ्यांना अत्यंत ताकदीनं कॅम्पेन करून हे उघड पाडावं लागेल. आणि हे जे काही गोरखधंदा चालू आहे तो उघडा करून सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जातील, अनुदान जाईल, यासाठी जीवाचं रान येत्या काळात आपल्या सर्वांना मिळून करावं लागेल. आता भाजपने आंदोलन केलं या विषयावरती आणि भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी एक स्टेटमेंट केलं की हे सरकार काही काम करत नाहीये, सध्याचं राज्य सरकार आहे ते काही काम करत नाहीये, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि घटकांचे प्रश्न आहेत. आमच्या काळात मात्र असं काही नव्हतं. आम्ही ह्या घटकांना आंदोलन जास्त वेळ करू द्यायचो नाही आणि लगेच त्यांचे प्रश्न सोडवून टाकायचो. दूध उत्पादकांना पण आम्ही 5 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले पैसे, परंतु हे सरकार मात्र शेतकऱ्यांना थेट अनुदान देत नाही. तर हे त्यांचं विधान कितपत खरं आहे? कारण त्यावेळेस जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस सरकारची अधिकृत भूमिका अशी होती की आमच्याकडे रेकॉर्ड नाहीये. कर्नाटक सरकार देऊ शकतं कारण कर्नाटकमध्ये एकच संघ आहे, तसं महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही खासगी दूध संघ आहेत ते किती शेतकऱ्यांकडनं दूध संकलित करतात याचा रेकॉर्ड नाहीये. त्याच्यामुळे आम्ही थेट शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी पण त्यावेळेस भुकटीसाठीच अनुदान दिलं होतं. मग असं असताना चंद्रकांत पाटील असं का दावा करतायत? चंद्रकांत पाटील अत्यंत बरोबर दावा करताय की मागचं सरकार हे शेतकऱ्यांना खूप काळ आंदोलन करूनच देत नव्हतं. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की ते नेत्यांना रात्री मुक्कामी सह्याद्रीवर बोलवायचे, त्यातल्या नेत्यांना मॅनेज करायचे आणि दुसऱ्या दिवशी संप फुटेल अशा प्रकारे रणनीती आखायचे. ते शेतकऱ्यांना आंदोलन करून देत नव्हते. ते शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडून आंदोलन संपत होते. हे महाराष्ट्राने पाहिले. ते शेतकऱ्यांना बिलकुल आंदोलन करून देत नव्हते. नाशिकवरून 40,000 शेतकरी चालत निघाले. 7 दिवस पायाला फोड येऊन ते चालले. 7 दिवसानंतर मुंबईला पोहोचले तरी एकही माणूस त्यांच्यापर्यंत 7 दिवस पोहोचलेला नव्हता. ते शेतकऱ्यांना आंदोलन करूनच देत. शेतकऱ्यांना ते बिलकुल आंदोलन करून देत नव्हते. लुटता कशाला फुकटच न्या असं म्हणत महाराष्ट्राच्या गावागावातील शेतकऱ्यांनी 14 दिवस दूध वाटपाचा कार्यक्रम घेतला. मात्र एकदा सुद्धा त्या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांबरोबर 14 दिवसात चर्चा केली. त्यामुळे त्या लबाड गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. चंद्रकांत पाटील आता तुम्ही मागणी करताय आणि म्हणतायत की शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट अनुदान वर्ग केलं पाहिजे. पण त्यावेळी 14 दिवस लुटता कशाला फुकटच नाही म्हणत आम्ही ज्यावेळेस आंदोलन करत होतो आणि तुमच्याकडे तुमचे नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे चर्चेची सातत्यानं मागणी करत होतो, त्यावेळी एकदा सुद्धा तुम्हाला आमच्या बरोबर चर्चा करावीशी वाटली नाही. आणि त्यानंतर राजू शेट्टी आणि बाकी सगळे लोक ज्यावेळेस आंदोलनात उतरले आणि ट्रँकर फोडले गेले, त्यानंतर तुम्ही ज्यावेळी चर्चा केली तेव्हा सुद्धा सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करा हीच आमच्या सगळ्यांची मागणी होती. इव्हन राजू शेट्टी साहेबांची सुद्धा हीच मागणी होती. तुमच्या सरकारने तेव्हा सुद्धा ते केलं नाही. जानकर साहेबांच्या केबिन मध्ये मी आणि 27 शेतकरी
मंत्रालयात जाऊन बसलो. आमच्या बरोबर आमदार बच्चू कडू यांनी जनावरं मंत्रालयामध्ये घुसवण्याचं आंदोलन एकत्र आम्ही केलं. तुमच्या मंत्रालयाच्या गेटमध्ये आम्ही दुधाच्या पिशव्या आणि दुधाच्या किटल्या होत्या. तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांना सरळ अनुदान खात्यावर वर्ग करा ही मागणी आम्ही करत होतो. त्यावेळी तुम्ही काय सांगितलं? तुम्ही सांगितलं आमच्याकडे रेकॉर्ड नाही. जानकर साहेबांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं आमच्याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांची यादी नाही. तुमच्या मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं आमच्याकडे यादी आहे, परंतु त्याच्यामध्ये ऑनलाईन करायला खूप वेळ जाईल. तुमचं सरकार होतं, तुमच्या हातात होतं, त्यावेळी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची सद्बुद्धी तुम्हाला सुचली नाही. तुमच्याकडे सरकार होतं, त्यावेळी शेतकऱ्यांना आंदोलन करत असताना ते संप फोडायचा यासाठी रणनीती तुम्ही वापरली. त्यांना तुम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तुमच्याकडे ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी मागण्या मान्य केल्यानंतर सुद्धा अटी शर्ती लादून शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी हाणून पाडायची याच्यासाठी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरली. त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. त्यामुळे तुमच्या नियतवरच शेतकऱ्यांच्या पोरांना शंका आहे असं ठामपणाने मला तुमच्या माध्यमातून चंद्रकांत दादांपर्यंत पोहोचवायचं. भाजपची नियत साफ नाही असं तुम्ही म्हणताय? जी, नक्कीच साफ नाही, नक्कीच साफ नाही. सर, आज जर आपण बघितलं की त्यावेळेस संप फोडण्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जायचं ते सदाभाऊ खोत आज तुमच्याबरोबर आंदोलन करायला खांद्याला खांदा लावून उभे आहेत. त्यावेळेस दूध उत्पादकांचा रेकॉर्ड आमच्याकडे नाही असं म्हणणारे भाजप आणि त्यांचे नेते थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा करा असं म्हणतायत. त्यावेळेस मंत्रालयात गायी सोडणारे बच्चू कडू आज सरकारमध्ये मंत्री आहेत, परंतु दूध उत्पादक मात्र जिथं होतं तिथंच आहे. तुम्ही सुद्धा जिथं आंदोलन करत होता तेच आंदोलन आता पण करताय. तर हे चक्र किती दिवस असंच चालणार आहे? म्हणजे जो विरोधात येतो तो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आणि सत्तेवर गेला की त्याची भाषा बदलते आणि ते प्रश्न मात्र काही सुटत नाहीत. ते जिथं होते तिथंच आहेत. हे चक्र कसं फुटणार? ही कोंडी कशी फुटणार? हे बघा, आम्ही ज्या चळवळीवर विश्वास ठेवतो आणि या संबंध अर्थव्यवस्थेचं आणि समाज व्यवस्थेचं ज्या तत्वज्ञानाच्या आधारे विश्लेषण करतो, आम्हाला हे पक्क माहितीये की आमची लढाई ही पंचवार्षिक लढाई नाहीये. आमची लढाई ही काही पिढ्या चालणारी लढाई आहे आणि एकीकडे लुटारू आणि दुसरीकडे लुटले जाणारे यांच्यामधला जो अनादी काळापासूनचा संघर्ष सुरू राहिलेला आहे तो एका निर्णायक टप्प्यापर्यंत जोपर्यंत जात नाही आणि प्रसंगी जोपर्यंत व्यवस्था परिवर्तन होत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या सारख्या माणसांना हे सातत्यानं लढावं लागणार आहे. ही धोरण बदलण्याची लढाई आहे आणि त्यामुळे कोणाला आमदारकी ऑफर केली, कोणाला खासदारकी ऑफर केली, कोणाला मंत्रीपद ऑफर केलं की भूमिका बदलल्या, अशा प्रकारची अपेक्षा किमान तत्वज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या आणि या व्यवस्थेचं एका मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये विश्लेषण करणाऱ्या माणसांकडून या अशा तडजोडी अपेक्षित नाही. अशा प्रकारचं यश सुद्धा आम्हाला अपेक्षित नाही. आणि म्हणून एक पर्यायी शेती धोरण जे स्वामीनाथन आयोगानं आपल्या संबंध अहवालामध्ये मांडलं, किसान सभेनं एक पर्यायी शेती धोरण जे शाश्वत शेतीचं धोरण आहे, जे ग्रामीण भागाला उन्नत करणारं धोरण आहे आणि केवळ दूध उत्पादकांनाच नव्हे तर एकंदरीतच ग्रामीण जनता, ग्रामीण श्रमिक आणि ग्रामीण भाग यांच्यावर जो ऐतिहासिक अन्याय झाला तो ऐतिहासिक अन्याय दूर करून लूट मुक्तीची लढाई, शोषण मुक्तीची लढाई, एक न्यायावर आधारित असणाऱ्या समाज व्यवस्थेच्या निर्माणाची लढाई, ही दीर्घ पल्ल्याची लढाई करण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या आंदोलकांचा संच म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून हे होत राहणार. लोक आपल्या भूमिका बदलतील. जे आज आमच्या बरोबर आहेत ते कदाचित आमच्या बरोबर नसतील. जे आज आमच्या विरोधात आहेत ते कदाचित उद्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा देतील. त्यांच्यावर ह्या आंदोलनाची भवितव्य ठरणार नाही. या आंदोलनाचं भवितव्य हे जो न्यूक्लियस आपण बांधलाय, जो तत्वज्ञानावर विश्वास ठेवतो, जो व्यवस्था परिवर्तनावर विश्वास ठेवतो, जो स्वामीनाथन आयोग आणि किसान सभेच्या पर्यायी धोरणाचं अस्तित्वात यावं यासाठी काम करण्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांचा न्यूक्लियस हा या लढाईचा न्यूक्लियस आहे. मला या नेत्यांवर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा या घटना आणि वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या की भूमिका बदलणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा रमेशजी माझा विश्वास शेतकऱ्यांच्या शहाण्या झालेल्या शिकलेल्या गावातल्या पोरांवर जास्त विश्वास आहे. ते आता शहाणे झाले. आपलं कोण परक कोण, भूमिका कोण बदलतंय, कोण ठामपणानं लढतंय याचं विश्लेषण करून लढ्याच्या मागे उभे राहण्याची ताकद शेतकरी संपात ह्या गावागावातल्या शेतकरी पोरांनी दाखवलेली. ती शेतकरी पोरं गावातली असू द्यात, ती शेतकरी पोरं पत्रकार झालेली असू द्यात, ती शेतकरी पोरं पोलीस झालेली असू द्यात, ती शेतकरी पोरं विनाअनुदान तत्वावर शिक्षक म्हणून राबणारे असू द्यात, ती
पोरं पोलीस प्राध्यापक झालेली असू द्या, ती शेतकऱ्यांची पोरं मीडियामध्ये काम करणारी असू द्या, सीमेवर लढणारे असू द्या, ही सगळी शेतकऱ्यांची पोरं हे आता ठामपणाने विश्लेषण करायला शिकले. नेते येतील जातील, भूमिका बदलते, मात्र शेतकऱ्यांचा लढा हा चालू राहील याच्यावर माझा आता विश्वास आहे. त्या शेतकऱ्यांच्या पोरांना स्मरून आपण लढाई पुढे घेऊन जाऊ. तुम्ही आता जो उल्लेख केला की तुमच्या आंदोलनाचा जो वैचारिक पाया आहे, म्हणजे डाव्या विचारांचा जो पाया आहे त्याचा तुम्ही आता उल्लेख केला, परंतु तुमच्यावर पण अशी टीका होती की भाजप जसं दुटप्पे आहे आता एक्सपोज झाले दुधाच्या प्रश्नावरती, तसं कम्युनिस्ट पक्ष जे आहेत किंवा डाव्या विचाराची जी मंडळी आहेत ते जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतात त्यावेळेस ते पण दुटप्पेच असतात. ते एकीकडे म्हणतात की शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे किंवा शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, आणि दुसरीकडे ते शहरामध्ये महागाई वाढली की आंदोलन करतात. त्याच्यामुळं डाव्या पक्षाची जी काही शेतकऱ्याच्या प्रश्नांवर काम करणारी मंडळी आहेत ते पण दुटप्पे आहेत असा आरोप तुमच्यावर होतोय. विशेषतः जे शेतकरी संघटना आहेत त्यांच्याकडून हा आरोप तुमच्यावर सातत्याने होतो, त्याबद्दल काय सांगा? खरं तर ह्या प्रश्नांमध्येच त्याचं उत्तर आहे. तुम्ही मला अनेक दिवस ऐकत आलेला आहात आणि त्यामुळे मी हे मांडणी करत आलो की स्वामीनाथन आयोगाने काय सांगितलं. स्वामीनाथन आयोग म्हटला की ही कल्याणकारी राजवट आहे आणि या कल्याणकारी राजवटीचं दायित्व असं आहे की भुकेल्याला अन्न आणि अन्न निर्मात्याला घामाचं दाम हे एकाच वेळी देणं हे राज्यकर्त्यांचं आणि कल्याणकारी व्यवस्थेचं दायित्व आहे. कल्याणकारी व्यवस्थेचं हे दायित्व कसं साध्य करता येईल यासाठीची मांडणी आपल्याला स्वामीनाथन आयोगाच्या 3 खंडामध्ये आढळते आणि किसान सभेच्या पर्यायी धोरणामध्ये सुद्धा आढळते. शेवटी भुकेल्याला उपाशी मारून आमच्या तिजोऱ्या आम्ही भरणार आणि आम्हाला फक्त शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे अशी भूमिका हे कोणताच मन जागृत असणारा, हृदय जागृत असणारा माणूस घेऊ शकत नाही. आणि म्हणून जो फॉर्म्युला दूध उत्पादकांच्या बद्दल असेल किंवा शेतीमालाला देतपण हमी भाव मिळावा या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोगाने दिला, त्याच्या आम्ही पक्षधर आहोत. स्वामीनाथन आयोगाने सांगितलं की एक प्राइस स्टॅबिलिटी फंड जर आपण निर्माण करू शकलो आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 1.5 भाव हा फिक्स केला गेला तर तो देण्याची जबाबदारी राज्यकर्त्या व्यवस्थेने घ्या आणि त्याच्यापेक्षा त्यामुळे महागाई जर वाढली तर प्रसंगी अनुदान देऊन, रेशनच्या सबसिडीज देऊन दूध उत्पादकांना असेल किंवा अन्नाची गरज असणाऱ्या श्रमिक जनतेला असेल त्यांना अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी हस्तक्षेप या त्या फंडातून केला जावा अशा प्रकारचा फॉर्म्युला दिला. राज्यकर्त्यांकडून आम्ही अनुदान आता मागतोय. 10 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टाकलं की आपोआपच त्याचा उत्पादन खर्च भरून निघून त्याला 30 रुपये भाव मिळेल आणि इकडे ग्रामीण जनतेला जे दूध विकत घेतात किंवा शहरामध्ये झोपडपट्टीत राहणारे आमचे श्रमिक जे दूध विकत घेतात त्यांच्यासाठी सुद्धा महागाई वाढणार नाही. आम्ही 10 रुपये अनुदान देऊन हा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतो. आम्ही 45 रुपयाला शहरात दूध मिळतं ते 55 रुपये करा, मात्र आम्हाला इकडे 10 रुपये मिळू द्या अशा प्रकारची मागणी करत. आमची क्लॅरिटी याच्यामध्ये आहे की आम्ही सरकारला हस्तक्षेप करायला लावतो. भुकेल्याला अन्न आणि अन्न निर्मात्याला घामाचं दाम हे एकाच वेळी शक्य आहे. स्वामीनाथन आयोगाने त्यासाठी फॉर्म्युला आणि 3 खंड लिहून 110 शिफारशी केलेल्या आहेत. त्याचं अनुकरण केलं तर हे दोन्ही गोष्टी अचीव्ह करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या भूमिकेमध्ये कुठेही दुटप्पीपणा नाही. उलट एक प्रकारचा ज्याला आपण सुसंवाद किंवा एक प्रकारची तांत्रिक अशा प्रकारचं एकमत या दोन्ही गोष्टींमध्ये आहे. केवळ डाव्यांना जर आपण समजून घेतलं तर हा गैरसमज नक्कीच दूर होऊ शकतो. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस दुधाचा रेट 25 रुपये होता त्यावेळेस पण शहरातचे जे ग्राहक आहेत ते 50 रुपये देत होते. आता रेट 16 रुपये झालाय पण तरी ते 50 रुपयेच देत आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जशी लूट आहे तशी ग्राहकांची पण लूट आहे. आणि ह्या लुटीमधला दुसरा एक अँगल आहे तो भेसळीचा. म्हणजे हे उघड सत्य आहे, सगळ्यांना माहिती आहे की दुधामध्ये किती भेसळ होते, त्याचं प्रमाण पण सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या भेसळीवरती जर कठोर उपाय केले तर दुधाची अवेलेबिलिटी कमी होईल आणि रेट एका पातळीवरती स्टेबल होतील असं म्हटलं जातंय. या क्षेत्रातले अभ्यासक वारंवार त्या पद्धतीची मांडणी करत असतात, परंतु दुधाच्या भेसळीच्या मुद्द्याला कोणी हात घालताना दिसत नाही. म्हणजे जे संघ आहेत ते तर ह्याच्याबद्दल बोलणारच नाहीत कारण ते ह्याच्यामध्ये पार्टीज आहेत, परंतु जे आंदोलन करतायत ते सुद्धा ह्या भेसळीचा मुद्दा आधी मार्गी लावा अशा प्रकारची मागणी रेटताना दिसत नाही. तर हा भेसळीचा जर प्रश्न सोडवला तर ह्याचं गणित काय बदलू शकतं का? तुम्ही अत्यंत महत्वाच्या मर्मभेदी अशा मुद्द्याला हात घातले. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी लुटता कशाला फुकटच न्या म्हणत आम्ही आंदोलन सुरू केलं आणि पुण्याला प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यावेळी ह्या भेसळीचा मुद्दा अत्यंत ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होता. अॅग्रोवन मध्ये या संदर्भात जे लेख तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला लिहिण्याची संधी मिळाली
त्यात सुद्धा आम्ही हाच मुद्दा, भेसळीचा मुद्दा हा वारंवार उपस्थित केलेला होता. त्यामुळे नक्कीच आपण म्हणताय त्याप्रमाणे किमान आमचा अंदाज आहे की किमान 20 लाख लिटर तरी भेसळीचं दूध आज महाराष्ट्रामध्ये सब स्टँडर्डचं दूध, भेसळीचं इन द सेन्स, आज सर्क्युलेट होतं. केवळ त्याच्यावर जरी घाव घातला तरी आज तो अतिरिक्त दुधाचा प्रश्न आहे, तो निकाली निघू शकतो. आपण दुसरा एक मुद्दा मांडला, आपले 2च मिनिट यासाठी मी घेईन, की इकडे शेतकऱ्यांचं दूध आमचं 17 रुपयाला विकत घेतलं जात असताना ग्राहकांना मात्र आपल्याला 45 ते 45-46 रुपयाला दूध आज शहरामध्ये खरेदी करावं लागतं. तर हे काय आहे? याच्यामध्ये एक नवा प्रश्न आहे. जसा भेसळीचा प्रश्न आहे तसा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं ब्रँड वॉर हे सुद्धा याला कारणीभूत आहे. आपण गुजरातमध्ये जा, एकच ब्रँड आहे. आपण कर्नाटकमध्ये जा, नंदाचा एकच ब्रँड आहे, नंदिनीचा एकच ब्रँड आहे. महाराष्ट्रामध्ये तब्बल 272 ब्रँड अस्तित्वात आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याच ब्रँडचं दूध शहरामध्ये विकलं जावं यासाठी मोठ्या प्रमाणात हे ब्रँड त्या ठिकाणचे रिटेलर आणि त्या ठिकाणचे डीलर यांना कमिशन देतात आणि त्या कमिशन मधून मोठ्या प्रमाणामध्ये एक दूध माफिया आज शहरामध्ये अस्तित्वात आलेली आहे. माझ्या वॉर्डामध्ये कोणत्या ब्रँडचं दूध विकलं जाईल हे ठरवण्याची ताकद तिथले मसल आणि मनी पॉवर असणारे दूध माफिया आज वापरतायत आणि त्यामुळे ह्या दूध माफियांना कमिशन, डीलर्सला कमिशन, त्याचबरोबर रिटेलरला कमिशन या ब्रँड वॉर मध्ये मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेलं आहे. जे अमूल सारखा ब्रँड आहे ते ह्या सगळ्या यंत्रणेवर केवळ 5 रुपये जास्तीत जास्त खर्च करतं. खरं तर 3च, पण मॅक्झिमम 5 रुपये. मात्र हे जे काही महाराष्ट्रातले ब्रँड आहेत तर ते 13 ते 15 रुपये हे ब्रँड दूध माफिया, जे मोठमोठ्याले राजकीय नेते आहेत प्रभावी, त्याचबरोबर रिटेलर आणि शहरामध्ये 13 ते 15 रुपये खर्च करतायत. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की आम्हाला इकडे दुधाला 16 रुपये 17 रुपये मिळत असताना ग्राहकांना मात्र 45-47 रुपये व्यतीत करावे लागतायत. गणित आपल्या पुढे मांडतो, आम्हाला तुम्ही दिले 17 रुपये, हिशोब धरा आम्हाला 20 रुपये दिलेत, मॅक्झिमम 20 रुपये आमचे. प्रक्रियेचा जो खर्च आहे, दूध कलेक्ट करणं, ते शीतीकरण करणं, त्याचं त्यानंतर डीलरचा खर्च आणि त्यानंतर रिटेलरचा खर्च, हा सगळा 13 रुपयामध्ये रमेशजी बसतो. 20 अधिक 13 म्हणजे 33 रुपयाला दूध तुमच्या दारामध्ये येऊन पोहोचतो. 2 रुपये या प्रक्रियेमध्ये प्रक्रियादारांना नफा पकडा, 35 रुपयाला तुमच्या दारात दूध आज पोहोचायला पाहिजे. आज किती रुपयाला पोहोचतंय? आज 45-46 रुपयाला पोहोचतंय. 15 रुपये कुठे गेले? यातले 13 ते 15 रुपये हे ब्रँड माफिया जे निर्माण झालेले दूध माफिया याच्यामध्ये खर्च होत आहेत. ब्रँड कॉम्पिटिशन मध्ये हे पैसे जिरतायत. राज्यकर्ते याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून एकीकडे भेसळ आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सुरू झालेली ही हे ब्रँड वॉर, ब्रँड कॉम्पिटिशन नाही राहिली. याच्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दोघांनाही मातीत घातलं जातंय. हे दूध धंद्याचं कटू वास्तव आपल्याला आहे. याच्यामध्ये लॉंग टर्म सोल्युशन काय? कारण आपण म्हणतो की महाराष्ट्राचा एक ब्रँड नाहीये, जसं गुजरातचा एक ब्रँड आहे अमूल, तसं महाराष्ट्राचा एक ब्रँड नाहीये. आणि हे चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे की महाराष्ट्राचा एक ब्रँड व्हायला पाहिजे, परंतु आता आपण इतकं पुढे निघून गेलेलो आहोत की तसं होण्याची सुतराम शक्यता नाही. ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला होता की आधीचं जे स्ट्रक्चर आहे की प्रत्येक गावामध्ये एक सोसायटी, जिल्ह्याला एक संघ आणि राज्याच्या लेवलला एक शिखर संस्था, हे जे 3 टायर मॉडेल आहे त्याचे बदलून तिथे स्पर्धा त्यांनी निर्माण केली की तालुक्याला एक संघ, गावामध्ये पण एकपेक्षा अधिक सोसायट्या. आणि त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आज आपण बघतोय की जे पूर्ण जे दुधाचं जे काही स्ट्रक्चर आहे ते विस्कळीत झालं आणि अमूलला आता आपण कॉम्पिटिशन करू शकत नाही. अमूल ज्या पद्धतीने पुढे गेलं त्याचं कारण की तिथं 3 टायर सिस्टीम आहे, सगळे सहकारी संघ अमूलच्या नावानेच दूध विकतात. तशी महाराष्ट्रामध्ये स्थिती नाही. तुम्ही आता ब्रँड वॉरचा उल्लेख केला की प्रत्येक जण आपल्या डीलरला कमिशन जास्त देतं आणि त्यांचं जे काही नफ्याचं गणित आहे. पण ह्याच्यावर आता लॉंग टर्म सोल्युशन काय? अगदी बरोबर. खरं तर गुजरातच्या मॉडेलचा आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की तिथे जर दुधाच्या आणि दूध प्रक्रिया केलेल्या मालाच्या विक्रीमधून 100 रुपये जर निर्माण होत असतील तर त्याच्यातले 70 रुपये हे शेतकऱ्यांना पोहोचले पाहिजे आणि 30 रुपयामध्ये प्रक्रिया, वाहतूक, कमिशन, नफा हे सगळा खर्च हा 30 रुपयामध्ये भागवला पाहिजे. अशा प्रकारचा एक प्रकारे अलिखित नियम या त्या ठिकाणच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जाणवतो.
अगदी आकडेवारी जरी आपण टॅली केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 30 रुपयामध्ये ह्या सगळ्या भानगडी भागवल्या जातात आणि 70 रुपये हे दूध उत्पादक शेतकऱ्याला जातील यासाठी धोरण घेतलं जातं. आम्ही वारंवार मागणी करतोय की रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण जे आज महाराष्ट्रामध्ये साखर धंद्यासाठी तुम्ही काही प्रमाणामध्ये राबवलं आणि त्याचा बेनिफिट, साखर धंदा हा प्रक्रिया उद्योग आहे, त्याच धर्तीवर खरं तर दूध हा सुद्धा प्रक्रिया उद्योग आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकता येत आहे का हे तज्ञांशी बोलून आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जर त्याबद्दलचा काही हस्तक्षेप करता आला तर ही अत्यंत चांगली गोष्ट होणार आहे आणि त्यामुळे लॉंग टर्मचा विचार करता 70-30चा फॉर्म्युला हा रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्युला दूध धंद्याला लागू करण्याच्या बद्दल पावलं टाकली पाहिजे. दुसरा मुद्दा, लॉंग टर्मच्या सोल्युशन मध्ये भेसळ रोखण्यासाठी गावागाव, ग्रामपंचायती, नगर परिषदा, शहरामधली यंत्रणा या माध्यमातून दूध भेसळ पकडण्यासाठी आणि ते दूध चांगलं आहे की नाही हे तपासण्यासाठी जर स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ हे जर पुरवलं गेलं आणि त्या संदर्भातला जो कायदा आहे तो प्रभावीपणाने जर वापरला गेला तर दुधाच्या भेसळीवर मोठ्या प्रमाणामध्ये कंबर कसून जर प्रयत्न केले तर त्याचं रिलीफ लॉंग टर्म मध्ये मिळू शकतं. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आज दूध महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्या कंपन्याही हा सगळा धंदा हे करतायत. खरं तर ही खुली व्यवस्था आहे त्यामुळे आपल्याला त्यांना कायदेशीररित्या रोखता येणार नाही, परंतु महाराष्ट्रातल्या दूध धंद्याला, विशेषतः सहकारी क्षेत्राला आणि इतरही क्षेत्राला जास्त बळकटी देऊन त्यांची ताकद इतकी मोठी करता येईल का, त्यातले भ्रष्टाचार कमी करता येईल का आणि इतर राज्यातलं दूध संघ हे आपल्या राज्यामध्ये त्याच दृष्टिकोनातून येणं थांबवता येईल का यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, ज्याप्रमाणे कर्नाटक सरकार त्यांचा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी जे नंदिनीला दूध घालतील त्यांना 6 रुपयाचं अनुदान देतात, त्याच प्रकारे महाराष्ट्रातील सहकारी ब्रँड असणारा महानंदा याला बळकटी देण्यासाठी अशा प्रकारचं अनुदान या सहकारी यंत्रणेला सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून या सहकार्याला बळकटी देता येईल काय याच्यासाठी प्रयत्न केले. या 400 रुपयांनी नक्कीच एक मार्ग काढता येईल. शेवटचा मुद्दा हा स्टॅबिलिटी फंडाचा आहे, ज्याच्याबद्दलचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न बीजेपीच्या काळात काही प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही त्यासाठी प्रचंड पाठपुरावा केलेला होता की ज्यावेळी दूध धंदा फायद्यात असतो त्यावेळी त्यातून काही पैसे बाजूला काढणं आणि ज्यावेळी दूध धंदा तोट्यात जातो त्यावेळी हे बाजूला काढलेले पैसे शेतकऱ्यांना देणं आणि यातून दूध उत्पादक शेतकऱ्याला एक समान किमान दर मिळेल आणि दूध ग्राहकांना सुद्धा एका किमान दरावर दूध देता येईल यासाठी काही स्टॅबिलिटी फंड हा सरकारच्या पुढाकारातून करता येईल काय, हे काही उपाय हे लॉंग टर्म मध्ये केले पाहिजेत असं मला नम्रपणाने वाटतं. ह्याच्यामध्ये आता दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रातले संघ अडचणीत आहेत, परंतु अमूल महाराष्ट्रामध्ये येऊन मोठा बिझनेस करतोय. अमूलची निर्यात पण चांगली वाढलेली आहे आणि अमूल पूर्ण देशामध्ये आघाडीवर आहे. अनेक खासगी कंपन्या, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या दुधाच्या क्षेत्रामध्ये आल्या, त्यांना याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल दिसतंय, ते सगळे नफ्यात आहेत, परंतु महाराष्ट्रातले सहकारी संघ मात्र अडचणीत आहेत. ह्याचं एक कारण आहे की अमूलचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांचं 50% ते फक्त लिक्विड दुधामध्ये आहेत आणि 50% त्यांचे जे आहेत ते प्रक्रिया उत्पादने ते तयार करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट जास्त मिळतं. परंतु महाराष्ट्रातले संघ मात्र फक्त लिक्विड दुधावरतीच अवलंबून आहेत आणि काही संघ भुकटी ह्याच्यामध्ये करतायत. आणि जे काही सहकारी संघ आहेत त्यांचा कारभार पण कशा पद्धतीने चाललाय आपल्या समोर आहे. म्हणजे मोजके काही संघ सोडले, गोकुळ सोडला, वारणा सोडला किंवा राजाराम बाबू सोडला, असे मोजके संघ सोडले तर बाकी ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळं हे संघ स्वतःचा कारभार सुधारायला तयार नाहीयेत, ते लिक्विड दुधातून प्रोसेस याच्यामध्ये जायला तयार नाहीयेत आणि ज्यावेळेस दुधाच्या दराचा प्रश्न येतो त्यावेळेस ते शेतकऱ्यांचे जे काही आंदोलन होत आहेत त्याच्यावरती विसंबून आहेत. म्हणजे या संघाने स्वतःहून बदलण्याची जी काही प्रोसेस आहे तीच ते मनावर घ्यायला तयार नाहीत. मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी फक्त आंदोलन करायची आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा या संघांना मिळवून द्यायचा, तर हे चित्र कधी बदलणार? रमेशजी, अगदी महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. मुळात ही मानसिकता काही एका दिवसात तयार झालेली नाहीये, किंबहुना ती तयार केली गेली. या संघांवर ज्या राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं प्रभुत्व आहे त्यांना हे कळून चुकलं होतं की दुधामध्ये काही पैसा नाहीये, पाऊच दुधामध्ये फार पैसा नाहीये, दुधाच्या प्रक्रियामध्ये प्रचंड पैसा आहे. आणि म्हणून आपण बघा की एकीकडे हे नेते जे आज सहकारावर पकड ठेवून आहेत, ज्यांचे आज हे सहकारी संघ ताब्यात आहेत, त्यांनी मात्र या संघांचा प्रक्रिया उद्योग कधीही डेव्हलप करण्याकडे ताकद लावली नाही. त्यांनी स्वतःचे प्रक्रिया उद्योग काढले आणि दूध कलेक्ट करावं संघांनी, प्रक्रिया उद्योग मात्र खाजगी
अशा प्रकारचं धोरण घेत हे सगळे संघ एक प्रकारे निकामी केले आणि त्याची वाताहत केलेली आपण पाहिली. आणि म्हणून आज महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण हे संघ यांच्या ताब्यात दिलेले आहे त्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यांचे आर्थिक हितसंबंध हेच सहकाराचं मुळातून उच्चाटन करण्यासाठी कारणीभूत ठरतायत. आणि त्यामुळे ही सहकारातली सुद्धा पोळी ही फिरवली पाहिजे आणि त्या ठिकाणी ध्येयानं प्रेरित असणारे लोक त्या संघांवर कसे निवडून जातील आणि ध्येयानं प्रेरित असलेल्या लोकांच्या ताब्यात हे संघ कसे जातील यासाठी सुद्धा येत्या काळात प्रयत्न झाले पाहिजे. दुर्दैवाने रमेशजी, ही जी प्रक्रिया आहे ती पैशावर चालते आणि दूध डेऱ्यांवर प्राथमिक युनिट्सवर जे निवडणुका होतात त्यामध्ये मतं विकत घेतली जातात आणि त्यातून ही पकड केली जाते. ही निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा मुळातून बदलली पाहिजे आणि प्रत्येक दूध उत्पादकाला मतदानाचा अधिकार देऊन त्या संघावर कोणाची सत्ता येईल यासाठी जर निवडणूक सुधारणा केल्या गेल्या तर मला खात्री आहे की अशा प्रकारे सहकाराला मातीत घालणारे आणि सहकाराचं प्रक्रिया उद्योगात रूपांतर करून तर त्यांना आपल्याला आवर त्या माध्यमातून घालता येईल. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा उपस्थित केला की जर येत्या काळात ही निवडणुकीची प्रक्रिया बदलली नाही, ध्येयवादी माणसं संघांवर निवडून गेले नाहीत, त्या ध्येयवादी माणसाने प्रक्रिया उद्योगावर लक्ष देऊन प्रसंगी तो संघ कसा फायद्यात येईल यासाठी मनापासून प्रयत्न केले नाहीत तर सहकार संपत जाणार. तुम्हाला मी उदाहरण देईन की लुटता कशाला फुकटच न्या हे आंदोलन ज्यावेळी 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी आम्ही केलं तर त्यावेळी महाराष्ट्रातील साधारण 66% दूध हे खाजगी संघांकडे होतं. आज तोच आकडा 76% दूध खाजगी संघांकडे गेलेला आहे आणि हाच जर परिणाम राहिला तर पुढच्या 1-2 वर्ष मला असं वाटतं की 5% दूध सुद्धा सहकारी क्षेत्रामध्ये शिल्लक राहणार नाही. तर सरकारला विशेषतः ज्याचे सरळ आर्थिक हितसंबंध दुधाच्या धंद्यामध्ये नाहीत अशा मुख्यमंत्र्यांना मला आव्हान करायचंय आणि शिवसेनेला जे आज मोठा रोल या सगळ्या याच्यामध्ये करतायत त्यांना आव्हान करायचंय की या संदर्भात एक जागरूक लोकांची समिती दूध धंद्यासाठी काम करणारी स्थापन त्यांनी करावी. दीर्घकालीन उपाययोजना याच्यामध्ये काय करता येतील यासाठी अत्यंत जागरूकपणाने तज्ञांची मतं घ्यावीत आणि महाराष्ट्रामध्ये हा सहकार वाचेल त्यासाठी निवडणूक सुधारणा, सहकार वाचेल यासाठी भ्रष्टाचाराला लगाम, सहकार वाचेल यासाठी भेसळीला लगाम, सहकार वाचेल यासाठी प्रक्रिया उद्योगाला सहकारी क्षेत्रामध्ये चालना देण्यासाठी धोरण आणि सहकार वाचेल, दूध धंदा वाचेल यासाठी 70-30 चा फॉर्म्युला या धंद्यामध्ये आणणं आणि एकंदरीतच दूध उत्पादक आणि दूध धंदा वाचेल तो महाराष्ट्राच्या ताब्यात राहील यासाठी दीर्घकालीन धोरण आणण्यासाठी चिंतामुक्त शेतकरी करायला निघालेल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशा प्रकारचं आव्हान अॅग्रोवनच्या माध्यमातून मी करतो. शेवटचा प्रश्न की इतर राज्यांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि तिथले राज्य सरकार ह्याच्यासाठी काय प्रयत्न करतात किंवा काय मदत करतात? इतर राज्यामध्ये सुद्धा लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि त्या ठिकाणी दुधात सुद्धा दूध एक्सेस ठरलेलं आहे. आपल्याला गुजरातचं उदाहरण देता येईल, आपल्याला कर्नाटकचं उदाहरण देता येईल, आपल्याला राजस्थानचं उदाहरण देता येईल की त्या ठिकाणी दूध एक्सेस झालेलं आहे. मात्र तुम्ही बरोबर म्हणालात त्या ठिकाणच्या विशेषतः कर्नाटक आणि गुजरात त्या ठिकाणचं दुधाचं जे मॉडेल आहे त्यांनी प्रक्रिया उद्योगाला जास्त चालना दिल्यामुळे नाशवंत दुधाचं त्या पद्धतीनं टिकाऊ अशा प्रकारच्या पदार्थामध्ये रूपांतरित करण्याचं धोरण त्या सरकारने घेतलं आणि त्यामुळे दुधाची पावडर ज्याची सेल्फ लाईफ ही 2 वर्षाची आहे मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचे पावडरचे साठे करून त्याच्यातून सुद्धा नफा कसा कमवता येईल यासाठी प्रयत्न आज त्या ठिकाणचं सरकार करतंय. राजस्थानच्या सरकारने सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू केलेली आहे. कर्नाटकचं सरकार गेले अनेक वर्ष 6 रुपये डायरेक्ट अनुदान हे शेतकऱ्यांना देते आणि त्यातून एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न इतर राज्यांमध्ये दिसत आहेत. महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या राज्याच्या पातळीवर पुढे येण्याची आवश्यकता मला नक्कीच वाटते. तर हे होते डॉक्टर अजित नवले. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे आणि उद्याच्या मीटिंगमध्ये पुढच्या आंदोलनाची जी काही दिशा आहे ती निश्चित होईल. तर धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही इथं आलात, आमच्याशी या विषयावरती चर्चा केली आणि तुमच्या पुढच्या आंदोलनाला शुभेच्छा.